नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अक्षय कुमार मेंढे, अर्चना ॲग्रो सेंटरचे संस्थापक. आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण शेती परस्पर माहिती घेणार आहोत. तर शेतकरी सध्याच्या खरीप हंगाम सुरू आहे आणि शेतकऱ्यांना प्रश्न असतो की आपल्याकडे मागील औषधी उर्वरित आहेत, तर ते आपल्याला ह्या औषधांसोबत किंवा आता फवारणी करताना त्या औषधांचा वापर करू शकतो किंवा नाही, हा नेहमी मोठा प्रश्न असतो. तर शेतकऱ्यांना आजच्या या व्हिडिओमध्ये तेच आपण सांगणार आहोत की कोणत्या औषधांचा वापर आपण केला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचा वापर करू नये, किंवा वापर करत असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षपूर्वक ते बघितल्या पाहिजे, त्यानंतरच त्यांचा वापर केला पाहिजे. तर सर्वात मोठी गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी उर्वरितचे औषधी आहेत त्यांच्या आधी तपशील घ्यायला हवा, किंवा तुमच्या जवळचा जो विक्रेता आहे, कृषी विक्रेता आहे, त्याच्याकडून त्यांचा तपशील घ्यावा की औषधी कशावर काम करीत आहे. कधी कधी काय करतात की काही शेतकरी हे तणनाशक या औषधींचा वापर हे पेस्टिसाइड किंवा फंजिसाइड या औषधांसोबत करत असतात, कारण की त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नसते. तर शेतकऱ्यांनी सर्वात आधी त्या गोष्टींचा तपशील घेणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या जवळील जो कृषी विक्रेता आहे त्याला परस्पर भेटून त्या औषधांची माहिती घेणे आवश्यक आहे. तर सध्या मार्केटमध्ये जे राउंडर आहे किंवा ग्लायफोसेट 71% आहे किंवा 41% आहे ग्लायफोसेट, त्याच्यानंतर आहे पॅराकेट डायक्लोराइड, या औषधी ही तणनाशक असून यांचा वापर आपण कधीही पिकावरती करू नये. आणि जर आपल्याकडे उर्वरित हे औषधी असतील तर यांची माहिती जर आपल्याला कंटेंट समजत नसतील तर जो जवळचा कृषी विक्रेता आहे त्याच्याशी संपर्क साधून आपण त्याची माहिती घेऊ शकता. तर सध्या मार्केटमध्ये राउंडर किंवा ग्लायफोसेट जो आपण म्हणतो 71% हे वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या पॅकेजिंग मध्ये उपलब्ध आहे. तर अशा औषधांचा जर तुमच्याकडे मागील सीझन मधील किंवा हंगामातील उर्वरित असतील तर अशा औषधींचा वापर आपल्या पिकांवरती करू नये किंवा आताच्या फवारणीमध्ये यांचा वापर करू नये. तर ही काळजी घ्यावी. तर औषधी फवारताना आपल्याला जे उर्वरित औषधी आहेत त्यांच्या मागच्या बॅक साईडला केमिकल कंपोजिशन लिहिलं असतो किंवा कंटेंट लिहिलं असतो, ते वाचूनच त्याची माहिती घेऊनच किंवा ती एक्सपायरी आहे की नाही याची माहिती घेऊनच औषधांचा वापर करावे. आणि ते कोणत्या पिकावर चालते, किंवा ते तणनाशक आहे का, किंवा ते बुरशीनाशक आहे का, किंवा ते पेस्टिसाइड कीटकनाशक आहे का, या गोष्टींचा तपशील घ्यावा. तर राउंडर मध्ये जो आपल्या मार्केट उपलब्ध आहे, राउंडर अप असतो किंवा राउंडर 71 असतो, हे सॉलिड फॉर्म मध्ये असतो. याच्यामध्ये कंटेन आहे आपला अमोनियम ग्लायफोसेट 71%. तर हे सुद्धा तणनाशक आहे, तर याचा आपल्या पिकांवरती वापर करू नये. ठीक आहे. त्यानंतर हे मार्केटमध्ये राउंडर येतो किंवा ग्लायक्लिन येतो, हे सुद्धा तणनाशक असून याच्या मागील भागामध्ये त्याचे कंटेंट लिहिलेला असतो, ते हे वाचूनच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवरती वापर करावा किंवा पिकांवरती वापर करू नये. हे कंटेंट वाचल्यानंतर याचा निर्णय घ्यावा. त्यानंतरच आपल्याकडे दुसऱ्या कंपनीचे असतो पॅराकेट डायक्लोराइड, हे सुद्धा मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या पॅकेजिंग मध्ये उपलब्ध आहे. तर यामध्ये सुद्धा मागील साईडला त्याचे कंटेंट लिहिलेला असतो. तर पॅराकेट डायक्लोराइड हे सुद्धा तणनाशक असून हे इन्स्टंट काम करत असतो ऍज कम्पेअर टू ग्लायफोसेट. म्हणून शेतकऱ्यांनी नेहमी सावधपणे प्रत्येक औषधींच्या केमिकल कंपोजिशन किंवा कंटेंट हे लक्षात घेऊनच त्यांचे वापर केले पाहिजे. आणि जनरली जे ग्लायफोसेट तणनाशक आहेत ते जर तुमच्याकडे उर्वरित आहेत तर किंवा कोणत्याही औषधी तुमच्याकडे उर्वरित आहेत मागील सीझन मधल्या, तर ते एकदा आपल्या जवळच्या कृषी मित्राला किंवा जे कृषी विक्रेते आहेत यांच्यासोबत संपर्क साधून त्यांचा वापर करता येईल का हे सविस्तर माहिती घेऊनच पिकांवरती औषधी फवारणी करावी. तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण तणनाशक याविषयी माहिती घेतलेली आहे. तर आजच्या पुरतं एवढं, आणि नेहमी काळजीपूर्वक शेतकऱ्यांनी ह्या औषधांचा वापर केला पाहिजे.